अजितदादांच्या निधनानंतरची सहानुभूती राष्ट्रवादीला तारणार का? नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते वादळ, शब्दाचा पक्का नेता आणि प्रशासकीय कामाचा अफाट वेग असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अजित पवार. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या त्यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुळ झाला आहे. राजकारणातील एक महत्वाचा स्तंभ कोसळल्याची भावना सर्वच पक्षांमधून व्यक्त होत असताना आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागलेली आहे. ती म्हणजे अजितदादांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व कसे टिकवणार. विशेषतः कोल्हापूर सारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि जागरूक जिल्ह्यात सहानुभूतीची लाट राष्ट्रवादीला तारून नेणार का? हा प्रश्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कळीचा ठरलेला आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हा राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा प्रसंग होता. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याची साथ सोडून अजित पवारांनी बहुसंख्य आमदारांसह महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेकांनी या गटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र अजित पवारांनी आपल्या कामाच्या जोरावर आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ चिन्ह आपल्याकडे खेचून आणले. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सुमारे 50 जागा लढवल्या आणि त्यापैकी 41 जागांवर विजय मिळवून आपला स्ट्राईक रेट 80% राखला. जरी 2024च्या लोकसभेत पक्षाला केवळ एका जागेवर रायगडमध्ये समाधान मानावे लागले असले तरी त्यानंतरच्या काळात दादांनी पक्ष बांधणीसाठी घेतलेले कष्ट विसरता येणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे नेहमीच सहकारी संस्था आणि वैयक्तिक करिश्मा या दोन गोष्टींभोवती फिरतात. या जिल्ह्यात अजितदादांचे अत्यंत विश्वासू सहकारी हसन मुश्रीफ यांच्या रूपाने राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. अलीकडेच म्हणजे जानेवारी 2026 मध्ये झालेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसची अनेक वर्षाची मक्तेदारी मोडून काढण्यात महायुतीला यश आलं. यामध्ये राष्ट्रवादीचाही वाटा नाकारता येणार नाही. या विजयानं हे स्पष्ट केले की कोल्हापूरकरांनी अजित पवारांच्या विकासवादी भूमिकेला पसंती दिली होती. जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींवर विशेषतः कागल, गडिंग्लज आणि चंदगड परिसरात हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. मात्र आता दादांच्या निधनानंतर ही पकड सैल होणार की अधिक घट्ट होणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांचे निकटवर्तीय हसन मुश्रीफ यांनी एक भावनिक साद मतदारांना घातलेली. अजितदादांना मत हीच खरी श्रद्धांजली या मोहिमेद्वारे मुश्रीफ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात ही घोषणा परिणाम करणार का हे पाहणं आवश्यक आहे. राजकारणात सहानुभूती हा घटक अनेकदा मोठ्या उलटापालटी घडवून आणतो. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख किंवा आर आबा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला किंवा पक्षाला मिळालेली मते ही याचं उत्तम उदाहरण आहे. मुश्रीफ हे जाणतात की दादांच्या रोखठोक स्वभावाबद्दल लोकांमध्ये आदर होता. आज तोच आदर मतांच्या स्वरूपात मिळवण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहे. दादांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी दिलेला निधी असो किंवा जिल्ह्याच्या सिंचनासाठी प्रश्न असो, त्यांनी शब्दाला जागत काम केले. हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात मुश्रीफ यशस्वी होतील का हे पाहणं उत्सुकतेचं राहणार. सहानुभूती की संघटनात्मक आव्हान? केवळ सहानुभूतीवर निवडणुका जिंकता येतात का हा वादाचा विषय असू शकतो. अजितदादा हे पक्षाचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनानंतर निर्णय प्रक्रियेत एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. कोल्हापुरात जरी हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व असले तरी जिल्ह्याच्या इतर भागात उदाहरणार्थ करवीर, राधानगरी शरद पवार गटाचा आणि काँग्रेसचा प्रभाव कायम आहे. सतेज पाटील यांच्यासारख्या नेत्यांशी दोन हात करताना केवळ इमोशनल कार्ड पुरेसे ठरेल का असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. मात्र सांख्यिकी माहिती पाहता राष्ट्रवादीच्या अजित पवार गट अर्थात पक्षाला 41 आमदारांची फळी आणि त्यांच्या पाठीशी असलेला महायुतीचा पाठिंबा पाहता सहानुभूतीची लाट ताकदीला बूस्टर डोस देण्याचं काम करू शकते का? विशेषतः कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग दादांच्या निर्णय क्षमतेचा चाहता होता, जो आता मुश्रीफांच्या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतो का हे येणाऱ्या निवडणुकांचे निकालच सांगतील. 2026च्या सुरुवातीलाच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी सहानुभूती हा सर्वात मोठा एक्स फॅक्टर ठरणार का? जर हसन मुश्रीफ ही लाट टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले तर राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवेलच, पण सोबतच जिल्ह्यातील इतर जागांवरही आपला प्रभाव पाडेल.
याउलट शरद पवार गट आणि काँग्रेसने जर या भावनिक मोहिमेला विकासाच्या मुद्द्यावर मूळ राष्ट्रवादीच्या अस्मितेवर घेरलं तर लढत अटीतटीची होऊ शकते. शेवटी राजकारण हे केवळ गणिताचं नसतं, तर ते भावनांचंही असतं. अजितदादांनी आपल्या हयातीत जो प्रशासकीय दबदबा निर्माण केला होता त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला आता त्यांच्या मृत्यूनंतर होईल का? कोल्हापूरकरांसाठी दादा म्हणजे एक आश्वासक नेतृत्व होतं. हसन मुश्रीफ यांनी राबवलेली श्रद्धांजली मोहीम केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नसून ती दादांच्या कार्याची पोचपावती लोकांकडून मिळवण्यासाठी आहे असे वाटते. जर या मोहिमेला सांख्यिकी बळ आणि महायुतीची संघटनात्मक ताकद लाभली तर निश्चितच सहानुभूतीची ही लाट राष्ट्रवादीला कठीण काळातून तारून नेण्यासाठी पुरेशी ठरेल. मात्र हा राजकीय चमत्कार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुश्रीफांना केवळ भावनिक न राहता संघटन पातळीवरही प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ह्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.